आज आपल्या सोबत आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ हिंगोले. नमस्कार ताई. जसं की तुम्ही बघत आहे की खूप दिवसापासून इथे बैठका सुरू आहे आणि आज फॉर्म दिला आहे. कोण कोण आला आहे आणि काय विषय आहे सांगा. विषय आहे की ते संजय राठोड पण आले ठाणे पाटील आहे, त्याच्यानंतर संजय राणे पण आहे. तर मी जेव्हापासून शिंदे साहेब बाहेर निघाले तेव्हापासून सगळ्यात पहिली महिला मी आहे की इथे स्टँड आहे. आता मला 4 वर्ष झाले मी या पक्षामध्ये काम करत होतो, पण तरी सुद्धा मला त्यांनी माझी तिकीट कापलेली आहे आणि ज्यांचे कोणाचे आम्ही चेहरे सुद्धा पाहिलेले, नाव सुद्धा पाहिलेले, त्यांनी तिकीट दिले आहे. तुमची तिकीट कापली, काय काय कारण? आता हे कारण मला माहिती आहे की त्यांना पाहिजे तर का कापली बा, कारण मी तर माझ्या पक्षासोबत सतर्क होते आणि मी माझ्या पक्षाचे कामं पण करत होते. आता तो प्रश्न त्यांना माहिती आहे की त्यांनी माझी तिकीट का कापली. 4 वर्ष तुम्ही काम केलं आहे आणि नवीन चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आहे. तुम्हाला याचं काय काय म्हणजे काय तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता की एकदम नवीन चेहरे आणि तुम्ही एवढ्या वर्षापासून इथे काम करत आहे, तर हे आत्मघातीगत राजकारण आहे की काय? त्याला काय आत्मच राजकारण म्हणू शकतो आपण याला, कारण की वरतं काही आहेच नाही. म्हणजे काही दुश्मनी कोणासोबत आहे, मी काही कोणासोबत काही आतापर्यंत पंगे घेतलेले नाही आहे आणि पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेली आहे. त्याच्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी माझ्यासोबत कोणतं राजकारण केलं हे त्यांचा प्रश्न आहे, त्यांनाच माहिती आहे. आता मी हे नाही सांगू शकत की ते माझ्यासोबत कोणत्या पद्धतीने खेळ खेळले. यापुढे तुमचा काय एजेंडा राहणार आहे आणि तुमचे काय मत राहणार? याच्यानंतर हेच राहील की मी माझ्या पक्षाला राजीनामा देईन. जसं की आत्ताच बघितलं आहे की मोठे मोठे नेते शिवसेना पक्षाला राजीनामा देत आहे. आपल्याकडे पण बघितलं की जगदीश गुप्ता यांनी पण राजीनामा दिला आहे आणि आपल्या जिल्हा प्रमुख पण राजीनामा देत आहेत. तर एक प्रकारचं राजकारण सुरू आहे. तर अशा घडामोडी तुम्ही बघत राहा उमेश 24 चॅनल. आपल्यासोबत जिल्हा प्रमुख करुणाताई हिंगोले. तोपर्यंत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.